लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चा करताना अमित शाह यांना एडिटर आणि अंधभक्त शब्दाचा वापर केला होता. आणि आपण बघितलं असाल की लोकसभेचं कामकाज ह्या अधिवेशनामध्ये झालं. त्यातले 20 दिवस माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री राहुल गांधींच्या भीतीमुळे उपस्थित नव्हते. त्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्याची त्यांना क्षमता नव्हती किंवा त्यांच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं नव्हती म्हणून ते उपस्थित नव्हते. असं असताना राहुल गांधींना नोटीस देणं, आपण भेटत झालं की सगळ्याच बाबतीत हुकुमशाही चालू आहे आणि त्या पत्राच्याद्वारे दिलं किंवा आता राहुल गांधींना काही दिवसापूर्वी बातमी होती की राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करणार आहे. परंतु अशामुळे त्यांची भीती कमी होणार नाही, तर उलट हे असं केलं तर आणि राहुल गांधी वाढतील, राहुल गांधीची लोकप्रियता आणि वाढते. महाराष्ट्र एफडीएने पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडच्या 3 मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नाही, खरं तर तुकाराम मुंडे आता ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याला सगळ्याच लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे. बॉलिवूडच्या कलाकारांनी लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अशा जाहिराती घेता कामा नये, कारण लोक तुमच्यामुळे अशा स्टाईल्स करतात आणि अशा आमिषांना बळी पडतात आणि त्यामुळे ह्या नोटीसी अत्यंत बरोबर आहे. प्रणिती शिंदेच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्याने नवा वाद होण्याची शक्यता नाही, खरं तर आपण बघितलं असेल की सगळीकडे जाता कालच्या दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर सगळेच खरं तर वंदे भारत असून दे, जनगणमन असून किंवा भारत माता की जय हे उत्स्फूर्तपणे म्हणत आहेत आणि त्यामुळे भाजपचा आता जो अजेंडा होता की भारत माता की जय हा आपलाच नारा आहे, तो आता कुठेतरी मागे पडत चालला आहे. लोकांना भारत मातेबद्दल प्रेम आहे. 80 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने, बलिदानाने, त्यागाने, प्रेमाने हे आपलं दाखवून दिलेलं आहे आणि आज भाजपचा अजेंडा गेल्यामुळे आज हे असे काहीतरी छोटे छोटे विषय काढतायत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मुंब्रा परिसरात भव्य कावड यात्रेला मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती. काल नितेश राणे मुंब्र्याचे नामांतरण मुंबादेवी करा अशी मागणी केली होती. आज कावड यात्रेला उपस्थित राहणार तेव्हा नवा वाद निर्माण होण्यासाठी नाही, खरं तर कावड यात्रा पहिली उत्तर प्रदेशमध्ये होती आणि आता महाराष्ट्रातल्या काही भागात काही वर्षामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याला सगळ्याचाच पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि असा विरोध कोणता असणार नाही आणि त्यामुळे नितेश राणे गेले तर काय मोठी गोष्ट नाही आहे. आदित्य ठाकरे यांच्या चाकण MIDC दौऱ्यातून आमदार बाबाजी काळे निघून गेलेली चर्चा. आपण बघितलं असाल की चाकण दौरा कशासाठी केला होता की महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात आहेत. 20 उद्योगधंदे चालू होते. त्यांनी इशारा दिला होता की या संदर्भात सुधारणा नाही झाली तर आम्ही हे उद्योगधंदे बाहेर आणणार आहे आणि या संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट केली नव्हती. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर त्याला वाचा फुटली. लोकांचा रोष आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सरकारवर दिसला आणि त्यामुळे काळे तर उपस्थित होते, ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दुसरीकडे गेले होते. त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सरकारचा रोष कुठेतरी दिसतोय आणि त्यामुळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनणार असं संजय राऊत यांच्या जिल्ह्यात मिशन टायगर होणार. आपण बघितलं असेल की आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे आणि ज्या पद्धतीने लोकांना जी खोटी आश्वासनं कार्यकर्त्यांना नेत्यांना दिली होती ती आता बाहेर पडायला लागली आणि त्यामुळे ह्याचा उदय होईल आणि सगळाच महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला राहील. जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री सुषमा अंधारेने असे फेसबुकवरती पोस्ट केले. जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. जयकुमार पत्रकार परिषद असताना थोडी की चला तुमच्यासाठी लिंकपिसा शब्द संपूर्ण पत्रकार परिषद कुठेही वापरला नाही. या संदर्भात सुषमा अंधारेने स्पष्टीकरण दिलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या वेडा माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला ना, विजय विखे पाटील. ते त्यांची त्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्पबद्दल बोलण्याची त्यांची क्षमता आहे की नाही मला माहिती नाही, पण आम्ही त्या विषयात इंटरनॅशनल विषयात आम्ही काय बोलू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.